वसमत नगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे आणि 21 तारखेला निकाल देखील या निवडणुकीचा लागणार आहे। मी सध्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये, खरं तर प्रभाग क्रमांक 15 हा 14 होता अगोदर। या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षानं 2 उमेदवार दिलेत। एक प्रकाश इंगळे सर आहेत आणि प्रवीण शेळके सर आहेत। आपल्यासोबत प्रकाश इंगळे सर आहेत। कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही म्हणजे नगरसेवक होते या टर्मच्या आधी, गॅप पडला, प्रशासक लागलं आणि कशा पद्धतीनं विकास झाला इथे? प्रभाग पूर्वीचा 14 आणि आताचा 15, तसं पाहिलं तर हा प्रभाग जो आहे विकसनशील असा हा प्रभाग आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग फार मोठा आहे। वसमतमध्ये सगळ्यात मोठा भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग आहे। आणि कामाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर दलित वस्तीची जी काही कामं असतील ती जवळपास 90% पूर्ण झालेली आहेत। त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी नवीन वस्ती झालेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा कामं झालेली आहेत। परंतु काय असतं की नगरपालिकेला फंड हा कमी असतो। त्याच्यामुळं मी नगरपालिकेमध्ये असताना, माझी पत्नी नगरसेविका असताना, तिने नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या शहराच्या जो भाग विकसित झालेला नाही आहे, ज्या ठिकाणी रस्त्याची आवश्यकता होती, ज्या ठिकाणी नालीची आवश्यकता होती, ज्या ठिकाणी सभागृहाची आवश्यकता होती, अशा ठिकाणचा नगरपालिकेमध्ये प्रस्ताव तिने मांडला आणि मंजूर करून घेतला। त्याच्यामुळं कसं असतं की नगरसेवकाकडे काही फंड नसतो, महानगरपालिकेसारखं स्थानिक फंड हा त्यांना नसतो। त्यांनी त्या नियम कसा असतो की सुरुवातीला आपण स्टँडिंग कमिटीमध्ये टाकायचं, स्टँडिंग कमिटीमधून नंतर सर्वसाधारण सभेमध्ये ते मंजूर करून घ्यायचं आणि नंतर ते शासनाकडे ते प्रस्तावित करायचं। आणि शासन काय करतं की हा फंड जो असतो तो वितरित करतो। आणि माझ्या प्रभागामध्ये मी म्हणजे पत्नी नगरसेवक असताना तिने तत्कालीन जे आमदार होते आमच्या काळामध्ये त्यांना प्रस्ताव दाखल केले होते, शासनाकडे आम्ही पाठपुरावा केलेला होता। त्यावेळेस आम्ही सत्ताधारीमध्ये होतो, त्याच्यामुळं बरीचशी कामं ही या ठिकाणी आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती कामं ओढून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे। आणि हे सगळं करत असताना तर त्यावेळेला माननीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं आणि फंड या ठिकाणी टाकण्यासाठी सहकार्य केलं। आता काय समस्या आहेत जनतेच्या? तुम्ही आता प्रचार करताना फिरताय, आता समस्या या संपत नसतात। पाणी, कचरा, नाली हे तर रेग्युलर समस्या आहेत, पण जनता काय सांगते? 5 वर्षाच्या पूर्वी काय जी परिस्थिती होती, मी बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन असते ती टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता एक उदाहरण सिद्धार्थनगर सांगतो तुम्हाला, पाणी येत नव्हतं, आज त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरती पाणी जातं। त्याच्यानंतर पाठीमागचा जो भाग आहे आमच्या त्या ठिकाणी सुद्धा पाईपलाईन ही जवळपास 75 ते 80% पूर्ण केलेली आहे। परंतु नंतरच्या काळामध्ये 4 वर्षे आज या ठिकाणी तुम्हाला कचऱ्याचे ढिगारे दिसतील, तुम्हाला पाणी ज्या ठिकाणी तुंबलेलं दिसेल किंवा अस्वच्छ नळाला पाणी येत असेल, हे जर सगळं जर विचार केला तर या 4 वर्षामध्ये तत्कालीन जे मुख्याधिकारी असतील, त्यांचे प्रशासनातले जे काही कर्मचारी ते कोणाच्या तरी हातातले बाहुले बनले आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, केवळ विकास करण्याच्या नावाखाली जी आमच्या नगरपालिकेची लूट केलेली असेल असं मला या ठिकाणी वाटायला लागतं ते। आता प्रभाग 15 मध्ये जे बॅक साईडकडून नालीचं पाणी येते, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं, त्या ठिकाणच्या लोकांनी बहिष्कार टाकला होता मतदानावर। नेमकं प्रकरण काय आहे ते आणि त्याच्या पार्श्वभूमी फार मोठी आहे। आता एक विचार केला, पाण्याचा जर विचार केला तर पाणी हे कधीही प्रवाहाच्या दिशेनं जात असतं। आणि हे करत असताना नगरपालिकेच्या आर्किटेक्ट रचनाकार जो विभाग आहे तो पूर्वी आपल्याकडे नव्हता, आपल्याला जिल्हा हिंगोलीहून त्याची मान्यता घ्यावी लागायची। परंतु यावेळेला रचनाकारची काही अधिकारी, काही कर्मचारी ही आपल्या नगरपालिकेमध्ये आहेत। मी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं कळालं की त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे। हे खऱ्या अर्थानं जर याचा विचार केला तर जनतेचा दोष नाही आहे, हा पाणी हे ते आमच्या कारखाना रोडपासून ते पाणी येतं, इकडं सरळ येतं, पाणी हे प्रवाहाच्या दिशेने जाणार ना। मध्यंतरी एका ठिकाणी तर झालं होतं, फुले नगरात तसं झालं होतं। मी त्यावेळेस प्रस्ताव मांडला होता की ते पाणी ड्रेनेजच्या माध्यमातून आपल्याला काढून द्यायचं, परंतु त्या ठिकाणी हे 3-4 वर्षामध्ये एवढी वस्ती वाढली की आम्ही सभागृहाच्या बाहेर होतो, त्यामुळे आम्हीच काही करू शकलो नाही। त्या ठिकाणी अपार्टमेंट देखील उभे आहेत असं कळते, मोठमोठ्या श्रीमंत लोकांचे। अपार्टमेंट असेल ते नियमानुसार त्यांनी त्या नगरपालिकेने त्यांना परवानगी दिलेली आहे, ते हे आपल्याला बघावं लागेल त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी राष्ट्रवादीत देखील प्रवेश केला आहे, जेणेकरून आमचं म्हणजे पितळ उघडं पडू नये। नाही तसं काय ते त्यांना माहीत, मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही। जे मागचे नगरसेवक होते, जे शिवसेनेकडून गेल्या वेळेस होते आणि यावेळेस राष्ट्रवादीकडून आहे, त्यांनी काय विकास केला आहे? नाही, विकास केला म्हणजे त्यांनी विकास केला किंवा आम्ही विकास केला असं काहीच म्हणता येणार नाही ना। आम्ही दोघांनी मिळून
लक्षात आलं का? आम्ही दोघांनी मिळून नगरपालिकेमध्ये प्रस्तावित केलं कामं, आम्ही कामं केलेलं प्रस्तावित नगरपालिकेने मान्य केले आणि ठराव घेतले. तुम्ही नगरपालिकेमध्ये जोपर्यंत नगरपालिकेचा ठराव येत नाही तोपर्यंत शासन त्याला सुद्धा मान्यता देत नाही. ही बरोबर आहे याच्यामध्ये. आता काही जणांना काय वाटतं की आम्ही कामं केले, आम्ही फार विकास केला. अरे आम्ही ती मानलं, आम्ही ती मागणी मंजूर करून घेतली, नंतर तुम्ही ते मंजूर करून घेतलं, याच्याबद्दल काही विषयच नाही. नगरपालिका आम्हाला जर नगरपालिकेतला फंड जर नगरसेवकाला असता तर म्हणलं असतं की आम्ही केलं. हे शासनानं केलेलं आहे, शासनाच्या फक्त आम्ही माध्यम होतो या ठिकाणी. राष्ट्रवादीने 2 उमेदवार दिलेत. खरं तर तुमचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे तुम्ही आहात आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आहेत. या ठिकाणी धनंजय गोरे आणि राजकुमार इंगळे देखील लढत आहेत. कसं पाहता? नाही हे बघा, आता मैदानामध्ये उतरल्यानंतर समोर आपल्यासमोर तुल्यबळ लढत आहे हे असं समजावं लागतील. ते बी कमी नाहीत आणि आम्ही बी कमी नाहीत. शेवटी काय असं असतं की समोरचा पैलवान कसा असतो, आपण कशी कुस्ती खेळणार आहे याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ते कशात कमी नाहीत आणि तुम्ही कशात कमी नाहीत? हे बघा, कमी नाही किंवा कमी आहे असं आम्ही कुणीच बोलू शकणार नाही. ते बी कमी नाहीत आणि आम्ही बी कमी नाहीत. कशामध्ये पण आम्ही लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही विकासात्मक बाबी मांडतोय. आता या ठिकाणी जर विचार केला, तुमच्या माहिती सांगतो, धनलक्ष्मी विरुद्ध सरस्वती हा आमचा सामना चालवला आहे. म्हणजे आणि इतिहास सांगतो, पौराणिक दाखले आहेत की लक्ष्मीवरती सरस्वतीनं विजय केलेला आहे. बरं, म्हणजे या ठिकाणी धनलक्ष्मी वाटप चालू आहे. वाटप कसं म्हणता येईल आपल्याला? तसं नाही म्हणता येणार ना. तसं नाही. आमच्या प्रभागातील जनता ही तशी नाही आहे. सर्वात चांगला प्रभाग आमचा आहे. नक्कीच. आपल्यासोबत जे प्रभाग क्रमांक 15चे प्रवीण शेळके, त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरं तर तुम्ही मागच्या टर्मला देखील उभे होतात, पण जनतेनं नाकारलं. यावेळेस काय परिस्थिती असेल? यावेळेस एक सुज्ञ असं वार्ड म्हणून मी या वार्डाकडे पाहतो. एक सर्व शैक्षणिकदृष्ट्या एक अतिशय प्रगत असा वार्ड आहे आणि या वार्डामध्ये उभा टाकलेला असताना मी बराचसा विचार करून उभा टाकलेलो आहे. माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या वार्डामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाकडून मी या ठिकाणी उभा टाकलेला आहे. 15 मध्ये माझी मिसेस उभा टाकलेली आहे. या ठिकाणी उभा टाकत असताना मी असा विचार केलेला आहे की आपल्या शैक्षणिक कार्याचा आणि जे सामाजिक कार्याचा जो उपयोग आहे तो समाजासाठी व्हावा या दृष्टिकोनातून माझी जी मिसेस उच्च शिक्षित आहे, MA BEd, तिच्या या शिक्षणापासून समाजकार्य तिला करण्याची आवड असल्याकारणाने मी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. खरं कार्य करत असताना शैक्षणिक कार्यामध्ये मी पहिले वसमत या ठिकाणी बोर्ड मेंबर म्हणून औरंगाबादच्या ठिकाणी काम केलेलं आहे. सतत 10 वर्ष लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे समस्या असायच्या, कधी कोणाला जॉबचा प्रश्न यायचा, कधी कोणाला जन्मतारखेचा प्रश्न यायचा, तो प्रश्न मी त्या माध्यमातून मिटवला आणि बरेचसे विद्यार्थी लागले पण, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि ते कार्य करत असताना बरेचसे सामाजिक कार्यसुद्धा, गणेश उत्सव असो किंवा देवीचा उत्सव असो, या कार्यामध्ये सुद्धा मी पहिल्यापासूनच सहभाग नोंदवत होतो. माझी मिसेससुद्धा नोंदवत होती. या सगळ्याचा विचार करून वार्डातल्याच जनतेनं जेव्हा ही निवडणूक जाहीर केली तेव्हा सगळे घरी आले आणि तुम्हाला उभं टाकावं लागेल आणि त्यांच्या सर्व संमतीनंच या ठिकाणी माझ्या मिसेसला मी उभं केलेलं आहे. बरं, खरं तर तुम्ही मागच्या वेळेस उभं टाकलं होतात, पराभूत झालात, पण यावेळेस आणि जे पराभूत होतात ते नगरपालिकेकडे चांगल्या प्रकारे लक्ष देतात. कशा पद्धतीनं कारभार चालला या प्रभागामध्ये? कचरा, घंटागाडी वगैरे, पाणी नळाचं, रस्ते, नाल्या, तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष दिलं. आता या ठिकाणी म्हणजे मागच्या 10 वर्षापूर्वी उभा टाकलं होतं. मागच्या वेळेस नव्हतं मी उभा टाकलेला आणि ते पण माझ्या जुन्या वार्डात होतो. तिथली सुज्ञ जनता होती. या ठिकाणी मी पाहिलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की या ठिकाणी प्रभागामध्ये कसल्या प्रकारे कार्य चालू होतं. मी म्हणतो की आमचा मित्र जेव्हा आमचा निवडून आला, मागच्या 5 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं नगरपालिका चालू होती. रोज नळाला पाणी होतं आणि व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी रस्त्याची कामं चालू होते. परंतु मागच्या 3-4 वर्षामध्ये जे प्रशासनाच्या हातामध्ये जेव्हा नगरपालिका गेली तेव्हा मात्र ह्याचं सगळं चित्र बदललं गेलं. कारण पाहिलं आपण की कोणाची तरी या ठिकाणी मक्तेदारी उभा राहिली आणि त्या मक्तेदारीच्या नावाखाली या ठिकाणी कामं सुरू झाली. कोणतंही जरी गार्डन जरी करायचं, त्या गार्डनला पर्सेंटेजनं सुरू झालं. त्या ठिकाणी रस्ता जरी करायचा असेल तर ते पर्सेंटेजनं सुरू झालं. जरी त्या गुत्तेदाराला म्हणायला गेलं की हे अशा पद्धतीनं काम कर, तर तो म्हणायचा की तुमचं काम करायला मला खालून वरपर्यंत जावं लागते सर, आणि हे काम एवढ्यामध्ये होत नाही. म्हणजे हे काय लावलं, म्हणजे ही सर्व सुधारण्यासाठी
हे आम्हाला मैदानामध्ये उतरावं लागलं असं मला वाटते. तुमचं पॅटर्न काय असणार आहे आता? तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार? निवडून आला तर संधी दिली आम्हाला जर संधी दिली तर जनतेची सेवा हाच आमचा धर्म राहील. कारण आम्हाला काही गुत्तेदारी करायची नाही. आमच्या बापजादापासून आम्ही शिक्षकी वर्गामध्ये आहोत आणि आम्हाला त्या पद्धतीचं कोणतंही प्रलोभन आम्हाला माहीत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे पर्सेंटेज हा धंदा आमच्याकडे राहणार नाही. दुसरी बाब म्हणजे की कोणतेही काम हे उत्कृष्ट दर्जाचं झालं पाहिजे. शैक्षणिक कार्य करत असताना आज मला अभिमानानं सांगावंसं वाटते की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेनं सतत 2 वर्षे 15 लाख 21 लाख 36 लाख रुपये मी या वसमतला मिळवून दिलेले आहेत. राज्य पातळीवर नेलेलं आहे. स्वच्छता अभियानाचं काम करून वसमतचं नाव नेलेलं आहे. या धर्तीवर ते सुद्धा वसमतच्या नगरपालिकेमध्ये काही करता येईल या दृष्टिकोनातून मी उतरलेलो आहे. बरं, तुमच्या विरोधात राष्ट्रवादीने 2 उमेदवार दिलेत, एक धनंजय गोरे आणि तुम्ही म्हणता तुमचे मित्र आत्ताच उल्लेख केला, आणि राजकुमार रेंगडे. कसं पाहता? माझ्या विरोधामध्ये, माझ्या मिसेसच्या विरोधामध्ये आमचे धनंजय गोरे यांच्या मिसेस आहेत आणि दुसरे बाळू लोखंडे यांच्यासुद्धा मिसेस आहेत, सौभाग्यवती आहेत. आणि आम्ही तिघंजण कॉम्पिटिशनमध्ये आहोत असं मला वाटते. दोन्ही नावाजलेले पक्ष आहेत, आमचाही आहे, आणि या तिघांमध्ये आमची कॉम्पिटिशन राहील असं मला वाटते. विजयाची खात्री आहे तुम्हाला? 100%. कारण आताच माझे मित्र म्हणाले की धनलक्ष्मी विरुद्ध सरस्वती हा या ठिकाणी पॅटर्न चालू राहील, आणि सरस्वती कधीही धनलक्ष्मीवर ते वरचढ ठरतेच, आपण नेहमी पाहत आलेलो आहोत. बरं, विजयाची खात्री आहे सर यावेळेस तुम्हाला? 100% विजय, जिंकतच आलं. 100% विजयाची खात्री आहे. कारण यावेळेस आता रोड नाल्या ह्याहीपेक्षा आम्ही जे शेळके सरांनी सांगितल्याप्रमाणे, कारण शेळके सरांची मिसेससुद्धा MA BEd झालेली आहे, आणि विशेष म्हणजे 200 ते 300 महिलांना बचत गटाचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे, ज्याला तुम्ही आपण RD म्हणतो. आता ही बचत गटाचं महत्त्व सांगितल्यामुळं महिला सगळ्या एकत्रित आलेल्या आहेत, आणि काही महिला आज या उद्योगामध्ये सुद्धा त्या लागलेल्या आहेत. म्हणजे हे बचतीचं महत्त्व, कारण विचार जर केला तर घरातली स्वच्छता महिलाच करत असते, आणि त्यामुळे प्रभागातली कशी स्वच्छता ठेवायची त्यांना माहिती आहे. आता मी आता सेवानिवृत्त झालेला आहे, मी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे. तर मी माझा आमच्या दोघांचा असा संकल्प आला की प्रत्येक प्रभागामध्ये लोकांना रोड नाली याच्यापेक्षा सुद्धा आणखी काहीतरी आवश्यकता आहे. कारण आमच्यामध्ये युवकांची संख्या खूप झालेली आहे, बेकारीची संख्या खूप वाढलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी मग ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल, जसं की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळती मोठी एक लायब्ररी झालेली आहे, तसं आम्ही या ठिकाणी लायब्ररी काढणार आहोत. प्रत्येक प्रभागामध्ये एक लायब्ररी असणार आहे, आणि त्या ठिकाणी जे आमचे युवक आहेत त्या युवकांना स्पर्धा परीक्षेमध्ये कसं उतरता येईल यासाठी प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहोत. आता मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न केला की ज्या ठिकाणी असं ग्राउंड आहेत त्या ठिकाणी लहान लेकरासाठी खेळण्याची व्यवस्था करणार आहोत. नाना नानी पार्कसारखे प्रकल्प आम्ही उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना जसं की आपण शेळके सरांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांचा चौमुखी विकासाचा सिद्धांत जसे त्याप्रमाणे मांडलेला आहे, तसं या ठिकाणी दोघंजण आम्ही मिळून असल्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, दिवाबत्तीची व्यवस्था असेल, हे सर्व काही हे सगळं आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. महत्त्वाचं म्हणजे आम्ही मी ठरवलेलं आहे, शेळके सरांनी मी ठरवलेलं आहे आणि मी सुद्धा ठरवलं आहे की आमच्या इथं एक आपल्याकडे 2 स्मशानभूमी आहेत. एक हिंदू स्मशानभूमी म्हणून नगरपालिकेची आपल्याला कवठा रोड कार्यरत आहे, आणि महात्मा गांधी शाळेकडे एक मागासवर्गीय ज्याला म्हणण्यापेक्षा एक हरिजन हा शब्द त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये डिक्शनरी त्याच्यामध्ये होता की त्यांची जी स्मशानभूमी आहे ती अब्दुल रहमान आजच्या ज्या ॲडव्होकेट सीमा हाफिज आहेत त्यांच्या पतीनं ही आम्हाला दिलेली होती, म्हणजे खास मागासवर्गीयासाठी. त्या ठिकाणची स्मशानभूमी विकसित करण्याचा माझा मुख्य पहिला संकल्प असणार आहे. कारण दोन्ही स्मशानभूमी झाल्यानंतर का प्रत्येक जणाला वाटतं स्मशानभूमीमध्ये गेलं की या ठिकाणी असं झालं पाहिजे, त्या ठिकाणी झालं. मागच्या वेळेला सुद्धा मी तशा प्रकारचा प्रस्ताव हा नगरपालिकेमध्ये पाठवलेला होता, पण दुर्दैवानं त्याला मान्यता त्याला आली नाही आणि त्याला फंड आले नाही. हे 2 उद्दिष्ट माझे या ठिकाणी प्रामुख्यानं असणार आहेत. महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी सीमा हाफिज यांना उतरवण्यात आले. राष्ट्रवादीच्या सुनीता भायती देखील आहेत आणि सुषमा वड्डेवर भाजपच्या देखील आहेत. कशी फाईट होईल काय वाटतं? कारण तुम्ही पक्षातर्फे सूत्रसंचालन करता, प्रवक्ते पदाचं जबाबदारी स्वीकारता. नाही, आता या ठिकाणी जर विचार केला, मताची विभागणी जर करण्याचा प्रयत्न केला तर मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची जी दोघांची मिळून जी मतसंख्या होती ती जवळपास 15,500 होती, बरोबर आहे. आणि राष्ट्रवादीचे आमचे यशवंतराव उबारे होते, काँग्रेसकडून गायकवाड होते, आणि अपक्ष एक अजगर का काहीतरी त्यांचं काहीतरी MIM ते होते. असे या तिघांची जर बेरीज केली तर ती आहे 22,500.
सगळा खेळ हा 22,500 मतावरच होणार आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आमच्या महाविकास आघाडीच्या ॲडव्होकेट सीमा पी या प्रचंड बहुमताने निवडून येतील. बरं, प्रभाग क्रमांक 15 जे आहे ते मताचं समीकरण थोडं वेगळं आहे, सरांना घेऊन चालावं लागणार आहे तुम्हाला. विषयच नाही ना. आता कसं माहिती आहे का की दोघांनाही मताचं समीकरण म्हणजे दोघांना चालवावं लागणार. त्याच्याशिवाय पॅनल दोघांना नाही आहे. आम्ही मतं मागत असताना 2 तुतारी आणि 1 पंजा, तिघांना आम्ही मतदान असं मागतोय. आम्ही असं आता प्रश्न कसा आहे की मी सगळ्यांसोबत मिसळायचा, हे करायचं ते करायचं आणि मी पूर्ण वेळ कार्यरत होतो. शेळके सरांचं काय झालेलं आहे माहिती की शेळके सर हे पूर्णतः शाळेकडे जास्त लक्ष आहे. कारण त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आहे महाराष्ट्र शासनाने, बरोबर आहे की नाही. आणि शाळेमध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास 35 लाख रुपयाचं बक्षीस या शाळेला दिले. एवढंच नाही तर प्रत्येक शाळेला ते कुठल्या ना कुठल्या तरी मदतीची मदत करत असतात. आम्ही असं कुठल्याही प्रकारची ही माझी शाळा आणि ती माझी शाळा म्हणजे जे कोणती असो, तुम्हाला शहरातली शाळा कोणती असो, त्या शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाला मदत करण्याचं काम हे शेळके सरांनी केलेलं आहे. आणि जवळपास आमच्याकडे जर विचार केला, शिक्षकांच्या मताचा जर विचार केला तर कदाचित आता बाकी तुम्हाला मी काय सांगणार नाही, त्या विषयात नाही. आणि ते थोडं सगळं आमच्या पाठीशी आहेत अशी आम्ही खात्री बाळगतो. मागच्या वेळेस जे नगराध्यक्ष होते श्रीनिवास पौरस्वार, खरं तर मला वाटते 12-13 हजारावर सीट लागली होती. यावेळेस काय होईल? आता यावेळेचा जर विचार केला तर शेवटी सत्ताधारी आहेत, सत्ताधारी पक्षाचे 2 माणसं आहेत, 2 उमेदवार आहेत. आणि आमचा उमेदवारसुद्धा अनुभवी आहे आणि दुसरा उमेदवारसुद्धा भाजपचा सुद्धा उमेदवार अनुभवी आहे. आता जनता ते ठरवेल तर आम्हाला खात्री आहे की आमचाच निवडून येईल म्हणून. दोघे विजय होतात. दोघी कसं विजय सर? एकच विजय. नाही नगराध्यक्षपद सांगा. आमच्या दोघांचा फक्त आता विजयावरती शिक्कामोर्तब करायचं बाकी असं मला वाटतं. प्रभाग क्रमांक 15 मध्ये महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे असं कळते. CCTVचा प्रश्न असेल, रात्री संध्याकाळी स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल, काय समस्या आहे? म्हणजे समस्या तर हे बघा, समस्या या कोणत्या संपत नसतात. आता आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही दोघंही उच्च विद्या विभूषित आहोत. त्यामुळे प्रामुख्याने आमचा प्रभाग सुंदर, शहर सुंदर ही संकल्पना घेऊन आम्ही दोघंही जनतेसमोर आम्ही जाणार आहोत. आता प्रभागामध्ये जसं वाढतोय प्रभाग, या प्रत्येक माणसाला फिल्टरयुक्त नळाचं पाणी मिळण्याची कशी सुविधा करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नगरपालिकेचं जे स्वच्छतागृह आहे, सर्व विभागामध्ये विजेच्या खांबावरची लाईट आहे ते आम्ही बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि प्रामुख्याने जर विचार केला तर मुलींच्या आणि स्त्रियांच्या देखरेखीसाठी प्रभागामध्ये जेवढे काही मंदिर असतील, जेवढे काही जे काही धार्मिक स्थळं असतील किंवा एखाद्या बौद्ध वस्तीमध्ये काही आमचे सभागृह असतील, या सर्व सभागृहामध्ये मंदिर असतील, शाळा असेल, या प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे कसे बसवता येईल याचे आम्ही प्रयत्न करावं. कारण शैक्षणिक स्थळं हे CCTVच्या देखरेखीखाली कसे येतील हे आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आम्ही की रस्ते, रोड, नाल्या या होत राहतात. परंतु मुख्य काय आहे की आज आमच्या या परिसरामध्ये बहुतांशी विद्यार्थी ग्रामीण भागातले सुद्धा विद्यार्थी येतात आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरा बसून त्या विद्यार्थ्यांचं संरक्षण कशा पद्धतीनं करता येईल हे आम्हाला पाहावं लागेल. कारण या ठिकाणी अहिल्यादेवी शाळा आहे, बहिर्जी शाळा आहे, सिद्धेश्वर शाळा आहे, महात्मा गांधी शाळा आहे. या जवळच्या शाळेमध्ये मुलींचं प्रमाण एवढं आहे, या ठिकाणी CCTV कॅमेरे नाही आहेत. त्यामुळं कोणाची छेडछाड झाली, काय झालं तर सापडायला काही मार्ग त्याचा नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही CCTV कॅमेरा हे प्रामुख्याने बसवणार आहोत. आणि जी यावर्षी आपण पाहिलं घनकचरा व्यवस्थापन, आता बाकी सगळ्या वसमत शहराला माहीत आहे, माती दगड भरले म्हणतात. त्याचं सगळं ऐका, वसमत शहरामध्ये सगळ्यांना माहीत आहे. आम्ही सुद्धा मागच्या काउन्सिलमध्ये होतो. त्याच्यामुळं तो जे त्या ठिकाणी टाकायचे कचरा, घनकचरा टाकायचे, त्याचं व्यवस्थापन कसं, हा आवाज आम्ही वेळोवेळी नगरपालिकेमध्ये उचलण्याचा प्रयत्न केलेला आहो. आणि ज्या नगरसेवकांनी शांत बसवा म्हणून नाही, तुमच्या माहितीच तो सांगतो, नगरपालिकेत ते चर्चा असतेच ना, ती चर्चा असते ती खरी असते, खोटी नसती असं मला असते, खरं असते ती. याच्यामुळे आम्ही याच्यावर आवाज उठवून तत्कालीन जे मुख्याधिकारी होते, मी नाव सांगत नाही, त्यांच्या विरुद्ध आम्ही असा अविश्वास प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेला होता. एवढी ताकद आमच्या त्यावेळेला आम्ही हे केलेली होती. आता सुरुवातीला सांगितलं की मुलांसाठी, वृद्धांसाठी सुद्धा या वाचनालयाची आणि गार्डनची व्यवस्था करणार आहोत. हे सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी प्रामुख्यानं वसमत शहरामध्ये आता नगराध्यक्ष आम्ही नाही आहेत, परंतु सर्वसाधारण कसं असते की एखादी समिती असते, त्याचा समितीचा ठराव हा नंतर त्या याच्यामध्ये स्टँडिंगमध्ये येतो आणि स्टँडिंगचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये, हा नियम आहे.
नगरपालिकेतला नियम आहे. आम्ही प्रामुख्याने एक मानलं की वसमत शहरामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी खूप आहेत, म्हणजे असं शैक्षणिक क्षेत्रातलं नाही आहे. मग तहसील असेल, जिल्हाधिकारी कार्यालयात असतील, BNCचे असतील, वसमत शहरामध्ये असे सेवानिवृत्त शिक्षक खूप आहेत आणि बाहेरगावचे सुद्धा सेवानिवृत्त शिक्षक खूप आहेत जे की वसमत शहरामध्ये येतात. आता मागच्या वेळेला 2 प्रकार झाले सेवानिवृत्तांचे. एक आमचे आझादी सर म्हणून एक आहेत, त्यांचेसुद्धा पैसे असेच गेलेले आहेत. आणि दुसरे एक आमचे PSI इंगळे म्हणून होते, त्यांचेसुद्धा पैसे असे चोरीला गेलेले आहेत. मग यांच्यासाठी, या सेवानिवृत्तवाल्यांसाठी काही कुठलं तरी एखादं त्यांची राहण्याची व्यवस्था कशा पद्धती होईल यासाठी आम्ही प्रामुख्यानं प्राधान्य देऊन ही सुद्धा आम्ही कामं करणार आहोत. त्याच्यामुळं सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला दिलासा मिळणार आहे. माजी मंत्री अमित देशमुख यांची सभा होती, ज्या तुमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत सीमा हाफिज यांच्या प्रचारार्थ. दांडेगावकर साहेब म्हणतात तुमचे नेते की माती दगडं भरून म्हणजे बिलं उचलून खाल्ले, म्हणजे वसमत शहरात कचऱ्याची कमी होती म्हणून काय माती दगडं भरून बिलं उचलून खाल्ली? आता संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष दिलं नाही, त्याला आम्ही काय करणार? आम्ही आमचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. टेंडर कचऱ्याचं ते मी कसं, ते नगरपालिकेला माहिती. ते टेंडर कसं असतं सर माहिती आहे का तुम्हाला, की टेंडर मी जरी घेतलं समजा, तर मी माझ्या नावावर घेत नाही ना. नगरपालिकेला गुत्तेदार घेता येत नाही, गुत्तेदार होता येत नाही. परंतु आजकालची परिस्थिती काय झाली माहिती आहे का, मला जर विचारलं कोणी, यांनी जर विचारलं, कोणी जर विचारलं काय करता, मी सांगतो मी मुख्याध्यापक आहे. परंतु या ठिकाणी जर कोणाला विचारलं, नगरसेवकाला विचारलं तू काय करतो, ते म्हणते मी नगरसेवक आहे. अहो, नगरसेवक हे समाजसेवेचं आहे. समाजसेवाचं काम काय हे तुझं याचं नाही आहे, इन्कम सोर्स त्याचं काही नाही आहे. पण दुर्दैव आहे, लोकांना नगरपालिकाच कळली नाही आहे. त्यामुळे काय विषय त्याच्यात. नक्कीच आपण पाहू शकतो प्रभाग क्रमांक 15मध्ये सर्वांगीण विकासासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये 21 तारखेला आमचा विजय होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे प्रकाश इंगळे सर आहेत आणि प्रवीण शेळके सर आहेत यांनी दिलेली पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत हिंगोली.